स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. मित्रांनो, अखंड महाराष्ट्राला ज्या मैदानाची ओढ लागलेली ते वडकेकरांचं हिंद केसरीचं मैदान आणि या मैदानाचे लॉट जाहीर होत आहे. मित्रांनो, तुम्हाला माहीतच असेल, जेव्हा जेव्हा मैदान असतं तेव्हा तेव्हा नक्कीच तुमच्यापर्यंत आपण गटाची व्हिडिओ पोचवत असतो आणि आज पुन्हा एकदा गटाची व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोचवणार आहे. तर 1 ते 30 गटापर्यंत कोणकोणते नंदी टॉपचे कोणकोणत्या गटात पाळणार याची अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहे. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा मित्रांनो. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, कमेंट करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर पाहूया. तर मित्रांनो, गट क्रमांक 1 मध्ये तास क्रमांक 3 मध्ये आपले सर्वांचे लाडके आवडते ड्रायव्हर विठ्ठल नाना बुधकर, राजेश्वर जाधव कलेडून यांच्या नावानं चिठ्ठी निघालेली आहे. मित्रांनो, तर या गटात आपल्याला दिवाण्या गट क्रमांक 1 मध्ये तास क्रमांक 3 मध्ये 100% पळताना पाहायला मिळणार आहे. मित्रांनो, गट क्रमांक 1 मध्ये तास क्रमांक 3 मध्ये त्याचबरोबर मित्रांनो, या मैदानामध्ये गट क्रमांक 1 मध्ये तास क्रमांक 6 मध्ये चित्र्या आपशिंगेकरांचा चित्र्या आपल्याला पळताना पाहायला मिळणार आहे. गट क्रमांक 1 मध्ये तास क्रमांक 6 मध्ये त्याचबरोबर गट क्रमांक 2 मध्ये तास क्रमांक 4 मध्ये बावधनकरांची आन बानशान बावधनकरांचा लक्ष आपल्याला पळताना पाहायला मिळेल. गट क्रमांक 2 मध्ये तास क्रमांक 4 मध्ये गट क्रमांक 2 मध्ये तास क्रमांक 6 मध्ये ओगलेवाडीकरांचा तेज आपल्याला पळताना पाहायला मिळणार आहे. मित्रांनो, म्हणजेच की बावधनकरांचा लक्ष विरुद्ध तेजा ही लढत आपल्याला गटालाच पाहायला मिळेल. त्याचबरोबर गट क्रमांक 3 मध्ये तास क्रमांक 6 मध्ये सांडू मिस्त्री तळेगाव यांचा देवाबाई आपल्याला गट क्रमांक 3 मध्ये तास क्रमांक 6 मध्ये आपल्याला पळताना पाहायला मिळणार आहे. मित्रांनो, त्याचबरोबर गट क्रमांक 4 मध्ये तास क्रमांक 7 मध्ये आपल्याला सर्जा आणि बादलची गाडी पळताना पाहायला मिळणार आहे. मित्रांनो, गट क्रमांक 4 मध्ये तास क्रमांक 7 मध्ये त्याचबरोबर गट क्रमांक 5 मध्ये तास क्रमांक 1 मध्ये वडकीकरांचा कॉकटेल आपल्याला पळताना पाहायला मिळणार आहे. कॉकटेलच्या नावानं कमीत कमी 2 ते 3 चिठ्ठे निघालेले आहे. मित्रांनो, त्याचबरोबर मित्रांनो, गट क्रमांक 5 मध्ये तास क्रमांक 7 मध्ये आपल्याला शेवाळाबांचा पाखऱ्या पळताना पाहायला मिळणार आहे. आबांच्या पाखऱ्याचे देखील मित्रांनो 3 चिठ्ठे निघालेले आहेत. गट क्रमांक 5 मध्ये तास क्रमांक 7 मध्ये 1, गट क्रमांक 14 मध्ये तास क्रमांक 9 मध्ये 1 आणि गट क्रमांक 24 मध्ये तास क्रमांक 4 मध्ये 1 अशा 3 चिठ्ठे निघाले आहेत. तरी आपल्या एका गटात पाहायला मिळेल. त्याचबरोबर मित्रांनो, गट क्रमांक 6 मध्ये तास क्रमांक 2 मध्ये बैजा पृथ्वीदादा कुटवडे यांचा बैजा गट क्रमांक 6 मध्ये तास क्रमांक 2 मध्ये पळताना पाहायला मिळेल. बैजेच्या देखील नावानं 2 चिठ्ठे निघाले गट क्रमांक 6 मध्ये आणि गट क्रमांक 13 मध्ये तास क्रमांक 3 मध्ये. तर या दोन्ही गटापैकी एका गटात आपल्याला बैजा पळताना पाहायला मिळेल. त्याचबरोबर मथुरची देखील मित्रांनो चिठ्ठी निघालेली आहे. मथुर किंवा सर्जा या गटात पळताना पाहायला मिळेल. तर नक्की चिठ्ठी कोणत्या गटात आहे? तर मित्रांनो, आपल्याला कुमार रणवीर राहुलभाई पाटील आडवली कल्याण यांचा मथुर 1001 गट क्रमांक 8 मध्ये तास क्रमांक 4 मध्ये पळताना पाहायला मिळेल. मित्रांनो, गट क्रमांक 8 मध्ये तास क्रमांक 4 मध्ये त्याचबरोबर गट क्रमांक 10 मध्ये तास क्रमांक 1 मध्ये हरण्या 722 दौरलेकरांची आणबानशान हरण्या 722 गट क्रमांक 10 मध्ये तास क्रमांक 1 मध्ये पळताना पाहायला मिळणार आहे. मित्रांनो, त्याचबरोबर गट क्रमांक 11 मध्ये तास क्रमांक 2 मध्ये सुंदर उर्फ बॉस च्या नावाने चिठ्ठी निघालेल्या आहे. मित्रांनो, गट क्रमांक 11 मध्ये तास क्रमांक 2 मध्ये तर आपल्याला बॉस आणि भारतची जोडी उद्या पळताना पाहायला मिळणार आहे. त्याचबरोबर गट क्रमांक 11 मध्ये तास क्रमांक 8 मध्ये सुंदर उर्फ कॉकटेलच्या नावाने चिठ्ठे आणि गट क्रमांक 13 मध्ये तास क्रमांक 2 मध्ये 1 चिठ्ठे अशा 2 चिठ्ठ्या आहेत मित्रांनो कॉकटेलच्या नावानं. त्याचबरोबर मित्रांनो, विठ्ठल नानाच्या नावानं अजून 1 चिठ्ठी निघालेली आहे, म्हणजे अजून 2 चिठ्ठ्या निघालेल्या आहे. मित्रांनो, गट क्रमांक 11 मध्ये तास क्रमांक 9 मध्ये 1 चिठ्ठी निघालेली आहे आणि मित्रांनो गट क्रमांक 19 मध्ये तास क्रमांक 3 मध्ये 1 चिठ्ठी निघाली. अशा 2 ते 3 चिठ्ठे निघालेल्या आहेत. तर उद्या तेजा आणि दिवाने ही जोडी आपल्याला पाळण्याची दाट शक्यता आहे. त्याचबरोबर मित्रांनो, गट क्रमांक 12 मध्ये तास क्रमांक 2 मध्ये बावऱ्या साखरवाडीकरांचा बावऱ्या आपल्याला पळताना पाहायला मिळणार आहे आणि गट क्रमांक 13 मध्ये तास क्रमांक 1 मध्ये 1 चिठ्ठे आहे बावऱ्याच्या नावानं. तर या दोन्ही गटापैकी एका गटात आपल्याला बावऱ्या पळताना पाहायला मिळेल. त्याचबरोबर मित्रांनो, गट क्रमांक 12 मध्ये तास क्रमांक 4 मध्ये आपल्याला लाडू कुमटेकरांचा लाडू आपल्याला पळताना पाहायला मिळणार आहे. गट क्रमांक 12 मध्ये तास क्रमांक 4 मध्ये त्याचबरोबर मित्रांनो, उद्याच्या वडकी मैदानामध्ये आपल्याला गिरवीकरांचा रुद्रा देखील पळताना पाहायला मिळणार आहे. आणि गिरवीकरांचा रुद्रा नक्की कोणत्या गटात पळेल? तर गिरवीकरांचा रुद्रा गट क्रमांक 12 मध्ये तास क्रमांक 10 मध्ये आपल्याला पळताना पाहायला मिळेल. त्याचबरोबर वेगाचा शेवट सर्जा आपल्याला
गट क्रमांक 14 मध्ये तास क्रमांक 7 मध्ये वेगा शेवट सर्जा पळताना पाहायला मिळेल मित्रांनो. त्याचबरोबर गट क्रमांक 15 मध्ये तास क्रमांक 3 मध्ये संघर्ष योद्धा बुलेट आपल्याला पळताना पाहायला मिळणार आहे मित्रांनो. त्याचबरोबर संतोष तोडकर यांचा साई 11-11 आपल्याला गट क्रमांक 15 मध्ये तास क्रमांक 8 मध्ये आपल्याला संतोष तोडकर यांचा साई आपल्याला पळताना पाहायला मिळेल. गट क्रमांक 16 मध्ये तास क्रमांक 7 मध्ये अमित शेट यांचा चिमणे आपल्याला पळताना पाहायला मिळणार आहे मित्रांनो. त्याचबरोबर गट क्रमांक 17 मध्ये तास क्रमांक 1 मध्ये देखील चिमण्याच्या नावानं चिठ्ठी निघालेली आहे. गट क्रमांक 22 मध्ये तास क्रमांक 8 मध्ये भाऊऱ्या लोणंदकरांचा आपल्याला पळताना पाहायला मिळेल मित्रांनो. त्याचबरोबर गट क्रमांक 22 मध्ये तास क्रमांक 9 मध्ये कारोंडे एक्सप्रेस चिके आपल्याला पळताना पाहायला मिळणार आहे गट क्रमांक 22 मध्ये. गट क्रमांक 26 मध्ये तास क्रमांक 7 मध्ये रायफल 81-81 आपल्याला पळताना पाहायला मिळेल मित्रांनो. गट क्रमांक 28 मध्ये तास क्रमांक 5 मध्ये गाणनकरांचा बब्या आपल्याला पळताना पाहायला मिळणार आहे गट क्रमांक 28 मध्ये तास क्रमांक 5 मध्ये. गट क्रमांक 29 मध्ये तास क्रमांक 7 मध्ये ज्या बैलाच्या चिठ्ठीची आतुरता लागलेली सर्वांना तो म्हणजे बकासूर, नाथसाई प्रसन्न मोलशेठ दुमाळ सुसगाव यांचा बकासूर गट क्रमांक 29 मध्ये तास क्रमांक 7 मध्ये आपल्याला पळताना पाहायला मिळेल मित्रांनो. त्याचबरोबर गट क्रमांक 30 मध्ये तास क्रमांक 2 मध्ये तांडव आपल्याला पळताना पाहायला मिळणार आहे मित्रांनो. गट क्रमांक 31 मध्ये तास क्रमांक 2 मध्ये स्पायडरची गाडी पळताना पाहायला मिळणार आहे मित्रांनो गट क्रमांक 31 मध्ये. त्याचबरोबर गट क्रमांक 31 मध्ये तास क्रमांक 10 मध्ये जाकीरबाई यांचा सम्राट आपल्याला पळताना पाहायला मिळणार आहे. तर मित्रांनो हे आहेत वडके मैदानातील 1 ते 31 गटापर्यंत पळणारे टॉपचे नंदी आणि नामांकित नंदी. तर मित्रांनो या सर्व नंदींना आपण मनापासून हिंद केसरी मैदानासाठी मनापासून शुभेच्छा देऊया. आणि मित्रांनो धन्यवाद. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, कमेंट करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.